तर हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे. तर गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आजचा व्लॉग स्पेशल आहे, कारण एकाच डाळीमध्ये मी 2 प्रकार बनवलेत. चणा डाळीची डाळ बनवली, आमटी बनवली, कारण नारळ संपले होते. सो डाळ पेटवून घेतली आणि जे फोडणीला वापरते तेल, मोहरी, कढीपत्ता, जिरा, टोमॅटो टाकला आहे, कांदा स्किप केला आणि गरम मसाला, हळद, भाजका मसाला, अंबारी मसाला हे सगळं फोडणीला देऊन टोमॅटो टाकले आणि 1 मिनटं शिजून दिलं आहे. शिजून झाल्यावर पेटवून घेतलेली डाळ मी त्यात टाकली आहे. कोथिंबीर नव्हती, सो तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता आतमध्ये. ते झाल्यानंतर म्हटलं उरलेली डाळ मी पोळीसाठी वापरली आहे. तर त्या काय म्हणतात त्याच मापाने मी डाळ घातली होती भिजत म्हणजे आमटीला पण होईल आणि पुरणपोळीला. तर बघा डाळ शिजलेली आहे आणि त्यानंतर डाळ मला वाटून घ्यायची होती, तो विसरले मी आणि त्याच्या डाळीतच मी गूळ खोवून घेतला आहे. तर म्हटलं आता करूया काय, तर डायरेक्ट मी गॅसवर ठेवलं. त्यानंतर लक्षात आलं की मिक्सरला लावून मग गॅसवर ठेवायला पाहिजे. तर लगेचच मी गॅस बंद केला आणि मिक्सरला लावून घेतलं आहे, गूळ किसून घेतलं आहे आणि ढवळून घेतले. ते बघितलं तर ते मॅशिंग झाले, जास्त पाणी सुटलं आहे डाळीला गुळामुळे. सो ते झालं आहे आणि बघा गरम करायला ठेवलेली डाळ मी उतरली तशीच. 1 मिनिट पण झालं नव्हतं, जरा जास्त गरम झाली नव्हती, तर लगेच मी मिक्सरला लावून घेतलं आहे. त्याच्या आधी एक वाटण घेतलं आहे काढून मी. ते एकदम बाळाला खिमटी करतो तसं झालं आहे. आणि त्यानंतर परत वाटण केलं आणि दुसरं वाटण पण तसंच बारीक घेतलं आहे, एक थिक असं. आणि त्यानंतर मी गॅसवर कढून घेतलं आहे, बऱ्यापैकी कढलं आहे. आणि मी थोड्याशाच पुरणपोळ्या केल्या, खूप करत राहिलं की कंटाळा येतो. मी काहीतरी 7 पण नाही, 5-6 पुरणपोळ्या बनवल्या आहेत, म्हणजे जेमतेम ह्यांच्या मनात नसतं खायला. तर म्हटलं आधी बाळाला झोपू लावूया. सो त्याला झोपी लावलं आहे आणि पीठ मळायला घेतलं आहे, मैदा. सो मैदा पण मी 1 वाटीभरच घेतला होता. त्या पुरणपोळ्या बनवून पण पुरण म्हणजे सारण होतं भरायचं, ते उरलं आहे. तर सारण नुसतं खायला पण आवडतं मुलांना आणि मला. सो पीठ मळून घेतलं आहे आणि त्यानंतर पुरणपोळ्या करायला घेतल्या आहे. तर बघा पुरणपोळ्या बनवायला एवढ्या काही जमत नाही. त्याच्या आधी मी हल्ली खूप बनवल्या नाही आहेत, त्यामुळे परत प्रॅक्टिस तुटली आहे. सो सारख्या बनवत राहिला तर एकदम मऊ लुसलुशीत होत्या. कालच्या पण पुरणपोळ्या व्यवस्थित झाल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता. आधी पुरण भरून घ्या, त्यानंतर हाताने पहिलं फिरवून घ्या, तो गोळा थापून घ्या आणि त्याच्यानंतर लाटा स्मॉल म्हणजे हळूहळू, नाहीतर ते पुरण बाहेर पडणार. मी स्पीड फक्त जास्त केलं आहे, त्यामुळे तुम्हाला फास्ट दिसतं आहे. तर बघा छोटे पुरणपोळे पण खायला बरे वाटतात, खूप मोठे पण भीती वाटते फाटतात म्हणून. सो मी मोठ्या पण बनवते आणि छोट्या पण बनवते. अशा प्रकारे मी 5 ते 7 पुरणपोळ्या बनवल्या. आणि आता थोडं सारण आहे ते गव्हाच्या पिठामध्ये मळेन आणि पुरणपोळी त्याची पण बनवून बाळाला देईन. तर बघा 3-4 मी तुम्हाला शेअर केलं आहे पुरणपोळ्या. तर तुम्हाला नक्की आवडल्यास व्लॉग लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. माझे लॉंग व्हिडिओ बघा, शॉर्ट व्हिडिओ बघा. आणि काही चुकत असेल तर नक्की सांगा मला, व्हिडिओ कशा बनवतात तुम्ही, आणि तुम्ही नक्की शेअर करा. तर त्यानंतर भांडी होती, सगळा पसारा होता, तो आवरून घेतला आहे. जरी स्पीड जास्त दाखवला आहे तरी 10 मिनटं लागतात भांडी घासण्यासाठी. तर पुरणपोळी जेवण करून झाल्यानंतर सगळा पसारा मी शेवट ठेवते भांडी घासण्याचा, म्हणजे कसं ओटापासून बसायला मिळतं. सो सगळी भांडी घासून झाली आहे. तर मुलगी येते 2:30 वाजता, सो जेवण लेट होतं. तर बघा बेसिंग माझं खाली झालं आहे, भांडी पूर्ण घासून झाली. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.